नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता या गेल्या गुरुवारी आपल्याकडे रामनवमी झाली, म्हणून त्या रामनवमीच्या निमित्ताने आज मी तुम्हाला प्रभू रामरायांची एक गोष्ट सांगते. तर रामराय इथे आपल्याकडे चैत्र शुद्ध नवमीला जन्माला आले. राम हे भगवान विष्णूंचा अवतार आहे. इथे रावण मातला होता, तो माजला होता. तर त्याचा नायनाट हा करायलाच पाहिजे ना. तो चांगल्या लोकांना त्रास द्यायला लागला होता. फार उन्मत्त झाला होता, अहंकारी झाला होता. तर त्याच्या अहंकाराचा नाश हा करायलाच पाहिजे. तर तो नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी रामाचा अवतार घेतला. तर भगवान विष्णू पृथ्वीवर एका छोट्या बाळाच्या रूपात आले. म्हणजे त्यांनी मानवी देह धारण केला. ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ह्युमन बॉडी बोलता, तसं ते मानवी अवतारात इथे जन्माला आले. आता प्रत्यक्ष विष्णू एक बाळ रूपाने इथे जन्माला आलं. सगळ्या बाकीच्या देवांना पण कुतूहल वाटलं, की अरे हे कसं हे बाळ दिसतंय, सुंदर गुटगुटीत कसं असेल, कसं असेल? आपण त्याला बघावं, आपण त्याला बघावं. सगळ्यांनाच वाटलं. तुम्ही बघा, कुणाचंही बाळ बघा, खूप सुंदर असतं. अगदी माणसाचं, प्राण्याचं, पक्ष्यांचं कुठचंही बघा पिल्लू खूप सुंदर दिसतं. तर ते सुंदर बाळ बघायची सगळ्यांनाच इच्छा झाली. मग सगळे जे आपले देव होते ते आकाशातून, स्वर्गातून इथे खाली आले पृथ्वीवर प्रभू रामरायांना बघायला. ते सगळ्यांनी लाईन लावली. एक एक जण येतोय जातोय, येतोय जातोय. बघतायत पाळण्यात बाळ किती छान आहे, क्यूट आहे करतायत आणि निघून जात आहेत. असे जात होते. पण जाता जाता काय झालं, त्या लाईनीमध्ये सूर्याचा पण नंबर आला. सूर्याचा नंबर आला आणि सूर्य बघत बसला त्या बाळाला. हो, काय सुंदर गुटगुटीत, किती सुंदर श्यामला वरळतो. राम केवढा सुंदर आहे. तो बघतोय बघतोय, तो देहभान हरपून गेला आणि तिथे खिळून राहिला. पुढेच जाईना, पुढेच जाईना. बघतोय नुसतं ते बाळ बघत राहिला. पण गंमत अशी झाली, की सूर्याच्या मागे चंद्राचा नंबर होता. मग चंद्राला पुढे जाताच येईना, त्याला बाळ बघता येईना. तो म्हणतो, कधी पुढे जाईल, कधी पुढे जाईल. हा काय हालतच नाही. सूर्य तिथेच. बघा, सूर्य तिथेच म्हणजे जन्म कधी झाला? चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजताच झाला. 12 वाजता ऊन कसं असतं? जातो का तो सूर्य पटकन? नाही, तो तिथेच असतो. मग शेवटी ह्या चंद्राने रामाचीच आळवणी केली. रामराय असले तरी ते भगवान विष्णूचा अवतार होते, तर त्यांना चंद्राची ती कळकळ समजली, की तीव्र हे आपल्याला बघायचं आहे, ह्याच्यासाठी हा एकदम वळवळत करतोय म्हणून. मग शेवटी त्यांनी चंद्राला शांत केलं आणि सांगितलं, त्याला आशीर्वाद दिला. बोलले, "काळजी करू नकोस. ह्या जन्मात जरी माझं मुख पाहायला, माझं दर्शन घ्यायला तुला लेट झाला असेल, उशीर झाला असेल किंवा नाही मिळालं, तरी पुढच्या जन्मात पहिलं दर्शन मी तुला देईन. पुढच्या जन्मात पहिलं दर्शन मी तुला देईन आणि माझ्या नावाच्या मागे तुझं नाव लागेल." असं आशीर्वाद प्रभू रामरायांनी चंद्राला दिला. म्हणून बघा, पुढचा जन्म कुठचा? तर कृष्णाचा. आणि कृष्ण कधी जन्माला आला? रात्री 12 वाजता. त्याच्यामुळे रात्री 12 वाजता काही सूर्य नसतो. म्हणून पहिलं दर्शन झालं ते चंद्राला. कृष्णाच्या मुखदर्शन जे होतं ते कुणाला झालं पहिलं? चंद्राला झालं. आणि आपल्याकडे रामचंद्र असं नाव लावतात. बघा, खूप पुरुषांची नावं असतात रामचंद्र. रामसूर्य असं नाव तुम्ही कधी ऐकलंय का? नाही ऐकलं. तर तो रामांनी चंद्राला दिलेला हा आशीर्वाद आहे, वर आहे. म्हणून तेव्हापासून काही पुरुष पुरुष जे आहेत त्यांची नावं रामचंद्र अशी ठेवली जातात. तर बाळांनो, आवडली काही गोष्ट? गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.